इथे नातेवाईक आणि त्यांचे जवळचे मंत्रोच्चाराने हे भडाग्नी देण्याआधीची शेवटची मंत्रोच्चार इथे सुरू आहे. कर्म कृत्वा हो. प्रेत सचा भुवः. अगर आपको या साथ नहीं आ पा रहा है तो मेरे पास आ पाए और यहाँ पर भी जान पाए. अजित पवारांचे निकटवर्तीय मानणारे सगळेच जवळजवळ आपण इथे बघतोय. त्यांची दोन मुलं आहेत, जय पवार आणि पार्थ पवार सोबत आहेत. राणा जगजित सिंग तिथे आपल्याला दिसतात आणि ही जमलेली सगळी मंडळी तिथे आहेत. त्याच्यासोबत धनंजय मुंडे, सुनील तटकरे, त्यांचे दोन जवळचे सहकारी स्टेजवर त्यांच्यासोबत आपल्याला आहेत बघायला मिळतात. उपमा अस्य दृष्टाः सतश्च जोनिमसतश्च विवाह. ओम त्रिपादनक्षत्राधिष्ठान देवतेभ्यो नमः. पूजनाख्येन कर्मणा पापः महाविष्णु प्रियता नमः. जय पवार ही आता राजकारणात ॲक्टिव्ह होऊ लागल्या, त्यातलं आपण बघितलं त्यांना. आणि पार्थ पवार यांनी पहिल्यांदा जेव्हा निवडणूक लढवली होती तेव्हा त्याच्या मावळमधून लढवली होती निवडणूक लोकसभेची. प्रचंड तेव्हा परिवारातूनच विरोध होता. इनफॅक्ट अजितदादा पण फारसे अनुकूल नव्हते त्यांची निवडणूक लढवण्याबद्दल, पण ती निवडणूक तेव्हा लढवली आणि पण त्यांना त्याच्यामध्ये त्यांचा पराभव झाला. आणि जसं आता मगाशी किरण म्हणाले की त्यांच्याबाबत फार भावनिक होते अजित पवार पवारांच्या बाबत. अजित पवारांचा असा राजकीय दृष्ट्या त्यांचा खूप असा कोणी वैरी राहिलेला आहे, असं फार कुठलं नाव त्यांचं की त्यांच्याशी जसं म्हणतं की हार्डवेअर असतं राजकारणातलं, असं कोणाशीच त्यांचं नसावं. मला असं नसावं कोणाचं. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असं बघायला मिळत नाही. पण आपण खरं इथे सुनील तटकरेंचा उल्लेख केला पाहिजे. त्यांची मैत्री किंवा दोघांनी एकमेकांची खाती सांभाळली, ऊर्जा खातं, अर्थ खातं. एकदा सुनील तटकरेकडे असायचं, एकदा दादांकडे असायचं जलसंपदा खातं. त्यांची मैत्री त्या काळापासून. सुनील तटकरे अगदी राज्यमंत्री होते तेव्हापासून दादांचा जीव त्यांच्यावर. तशीच म्हणजे तुम्हाला आपल्या सगळ्यांची कल्पना आहे. अजित पवारांच्या मैत्री या सर्कलमध्ये येणारी जी लोक आहेत त्याच्यामध्ये नितीन गडकरी सुद्धा त्यांचे खूप उत्तम मित्र होते. नितीन गडकरी आणि अजित पवारांची खूप मैत्री होती. हे फार त्यांची ते उघड त्यांची मैत्री दिसत नसली, कधी काय मित्र म्हणून सोबत असे सुनील तटकरेंच्या सोबत असायचे, पण गडकरींची त्यांची एकेकाळी खूप चांगली मैत्री होती. अजूनही असावी असं आपण म्हणू की दिल्लीत ते गेल्यानंतर ती कितपत आपल्याला माहीत नाही, कारण त्याचा रेग्युलर कितपत संपर्क आहे, पण अत्यंत उत्तम मैत्री. आणि सुनील तटकरेंच्या बाबत त्यांचं एक सॉफ्ट कॉर्नर त्यांचा जो नेहमी राहिला आहे. सुनील तटकरेंना त्यांनी त्यांची खाती तर त्यांची तिथे दिलीच, पण जेव्हा सुनील तटकरेंच्या कन्या आदिती तटकरे पहिल्यांदा निवडून आल्या, त्यांना पहिल्याच टर्ममध्ये तुम्ही दुसऱ्या त्यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये थेट राज्यमंत्री केलं आणि दुसऱ्या टर्ममध्ये तुम्ही त्यांना थेट कॅबिनेट मंत्री केलं. बरं, ते करत असताना ज्या योजनेच्या बळावरती निवडणुका जिंकल्या असं महायुती म्हणते, त्या योजनेचा खातं ज्याच्याकडे तीच खातं त्यांना देणं ही फार मोठी जबाबदारी त्यांनी त्यांच्याकडे दिली होती. पूर्वाधिष्ठातृदेवतेभ्यो नमः. त्रातारमिन्द्रमरुतारमिन्द्रको हवे हवे सुहवको शूरमिन्द्रं त्वयामि शक्रं पुरुहूतमिन्द्रको मघवाधात्विन्द्रः. ओम दक्षिण अधिष्ठात्री प्रेत मातृदेवताभ्यो नमः. पश्चिम अधिष्ठात्री प्रेत मातृदेवताभ्यो नमः.
उत्तरे प्रेताधिष्ठात्री प्रेतमातृदेवताभ्यो नमः सकलोच्चारार्थे गन्धाद्युपचारैः सम्पूज्य ॐ अग्नये स्वाहा इदमग्नये नमः कामाय स्वाहा इदं कामाय नमः लोकाय स्वाहा इदं लोकाय नमः अनुमतये स्वाहा इदमनुमतये नमः प्रेताय स्वाहा प्रेताय नमः ॐ पिण्डोपरि ॐ आनेन अग्निदेवताः प्रियतान्न मम आल्यानंतर शरद पवार यांचं सांत्वन तिथे केलं. असौ स्वर्गाय लोकाय स्वाहा प्रेताय स्वाहा इदं प्रेताय नमः ड्रोन प्लीज खाली घ्यायचे. ड्रोन पोलीस विभागाची सूचना, ड्रोन खाली घ्या. मुख्यमंत्री अजित पवार यांना अखेरचा निरोप दिला जातोय. दादा परत या अशा घोषणा केल्या जात आहेत. एकच वादा अजितदादा, जी खरं तर बारामतीकरांची, त्यांच्या कार्यकर्त्यांची, समर्थकांची आवडती घोषणा होते आणि त्यांच्या अखेरच्या क्षणी घोषणा अशा प्रकारे दिली जाते. खरं तर अत्यंत भावूक वातावरण संपूर्ण बारामतीमध्ये सध्या आहे. महाराष्ट्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या अकाली निधनामुळे प्रचंड हळहळला आहे. रोहित पवार पाहायला मिळतात, अखेरचा निरोप देताना नमस्कार करतात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नुकतेच आलेले आहेत. अनेक मंत्रीगण या ठिकाणी उपस्थित आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सुद्धा पोहोचलेले आहेत. सर्वच पक्षांचे महत्त्वाचे नेते आज अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीतल्या विद्याप्रतिष्ठानच्या या मैदानामध्ये आहेत. तर अनंतात विलीन होण्याचा हा प्रवास, अखेरचा प्रवास अजित पवारांचा आता सुरू झालेला आहे. थोड्याच वेळात त्यांना मुखाग्नी तिथे दिला जाईल आणि त्यांचे दोन्ही मुलं अजित पवारांची, पार्थ पवार आणि जय पवार, हे त्यांना अंतिम निरोप देतील. देशमुख साहेबांसाठी चेअर जी राजकीय नेते मंडळी कालपासून तिथे आहेत, या सगळ्यांच्या ज्या आपण त्यांचे भाव बघितले, तर एक शॉक आहे सगळ्यांच्या याच्यावरती. हा धक्का सगळ्यांसाठीच जाणं, कोणाचंही जाणं धक्कादायक असतं, पण अचानक जाणं, अकाली जाणं हे अति धक्का देणार आहे. आणि तो शॉक जो आहे तो प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आपल्याला इथे कालपासूनच दिसून येतोय.
तर सध्या दिवस अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन कालपासून सुरू झालं. येणाऱ्या काळामध्ये राज्याचं सुद्धा अधिवेशन अर्थसंकल्पीय सुरू होईल आणि यावेळी निश्चित आठवण येईल ती अजित पवारांची. अर्थसंकल्प मांडताना इतके वर्ष राज्याचा आर्थिक नियोजनाचा सगळा कारभार अजित पवारांच्या हाती होता आणि याही वेळी आता जेव्हा बजेट सादर होईल तेव्हा निश्चितच अजित पवारांची ही उणीव आपल्या सगळ्यांना जाणवेल. कमलेश, आणि आता सगळ्यात जर कालवा कोणाची होत असेल तर ती शरद पवारांची, की ज्याला आपल्या मुलासारखा आज इथपर्यंत मोठा होताना पाहिलं आहे, राज्याच्या राजकारणात काम करताना पाहिलं आहे, पवार कुटुंबाचा राजकीय वारसा पुढे नेताना पाहिलं आहे. त्याचं हे असं जाणं आणि पवारांच्या या वयात काल त्यांची ब्रिज कँडीमध्ये वैद्यकीय तपासणी झालेली आहे, जे दर महिन्याला केली जाते. त्यानंतर त्यांना हे सगळं बघणं आपल्या डोळ्यांनी खूपच क्लेशदायक आहे. आणि त्याचबरोबरीने प्रतिभा काकींचा हो